थोडं मीठ, अंदाजे तेल घालायचं आहे. असा मुटका वळेल इतपत तेल घालायचं आहे आपल्याला. आणि ही कणिक आपण घट्ट भिजवून घेणार आहोत. 2 तास झाकण ठेवून बाजूला ठेवूया. आता ही डाळ छान नरम शिजली आहे. याच्यातलं जास्तीचं पाणी मी असं निथळून घेतलंय. घोटून घेऊया. शक्य तितके पळीने घोटून घ्यायची. गूळ, पाव चमचा मीठ. असं उलटणं उभं राहिलं की पुरण तयार आहे. जायफळ शक्यतो ताजंच किसावं. आपलं पुरण वाटून तयार आहे.